विद्यार्थी मित्र हो नमस्कार. मी प्राध्यापक प्रल्हाद भोपे, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. आज आपणाशी मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी या संदर्भामध्ये आपणाशी संवाद साधणार आहे. मित्र हो, आज मराठी ही भाषा जगभर बोलली जाते. एकूण भाषेमध्ये 15व्या क्रमांकाची ही भाषा आज 11 कोटीहून अधिक लोकांची बोलीभाषा आहे. ती संप्रेषण व्यवहार, ज्ञाननिर्मिती, साहित्य निर्मिती, शिक्षण, माध्यमे, मनोरंजन, उद्योग, व्यापार आणि व्यवसाय अशा कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही. एवढ्या मोठ्या लोकसंख्येची भाषा असल्याने जागतिकीकरणानंतर देशातील अनेक उद्योग व्यावसायिकाबरोबरच ती जगातील लहान मोठ्या कंपन्यांना ती व्यवसाय वृद्धीचे एक साधन वाटत आहे. अमेरिकेतील गणिततज्ञ आणि भाषा अभ्यासक डॅनियल एब्राम यांनी एखादी भाषा जेव्हा आपल्या भाषिकांना व्यवसाय देऊ शकत नाही, तेव्हा ती भाषा तो भाषिक समाज सोडून देण्याच्या तयारीला लागतो, असे संशोधनांती सांगितलेले आहे. त्यामुळे एखाद्या भाषेचा विचार करताना आता त्या भाषेतून निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या संधीचा अभ्यास महत्त्वाचा ठरताना दिसतो. मराठी ही जगातील एक महत्त्वाची भाषा आहे. ती एवढ्या मोठ्या लोकसंख्येकडून बोलली जाते, त्यामुळे आपोआपच ती रोजगाराची भाषा बनते. म्हणूनच गणेश देवीसारखे मोठे भाषातज्ञ मराठीच्या भवितव्याबाबत नेहमी सकारात्मक बोलताना दिसतात. मराठी जशी रोजगार देईल तशी ती वाढेल आणि टिकूनही राहील. रोजगार क्षेत्राच्या विस्ताराबरोबर ती विकास पावेल, तिचा शब्दसंग्रह विस्तारेल. आज मराठी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये वापरली जाते, तेथे तिची स्थिती काय आहे, या प्रश्नांच्या शोधामध्येही मराठीतून मिळणाऱ्या रोजगार संधी सापडतील. आजचा काळ माणसाला ग्राहकाच्या रूपात पाहण्याचा आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची मोठी लोकसंख्या जगभरातील लहान मोठ्या कंपन्यांना मोठी बाजारपेठ वाटते आहे. त्यातूनच मराठीचे व्यावसायिक उपयोजन सुरू झाले. मोठ्या संख्येने सुरू झालेले मराठी चॅनल्स, नवनवी वर्तमानपत्रे, नियतकालिके, आकाशवाणी, FM सारखी माध्यमे आणि या माध्यमामध्ये विविध उत्पादकांच्या मराठीमध्ये दिसणाऱ्या जाहिराती, नानाविध प्रकारचे नवनवे कार्यक्रम याची साक्ष देतात. आज मायक्रोसॉफ्ट, गुगल, विकिपीडिया, विकासपीडिया या जागतिक स्तरावरील महत्त्वाच्या नावांशी जगातील इतर महत्त्वाच्या भाषांच्या बरोबरीने मराठी जोडली गेलेली आहे. आयडियासारखी मोठी दूरसंचार कंपनी आपल्या जाहिरातीची रचना करताना मराठीसारख्या भाषेला केंद्रवर्ती ठेवते. यामध्ये मोठे व्यावसायिक गणिक आहेत. युनिकोडच्या निर्मितीनंतर तर सर्वच सोशल मीडियावर मराठीतून होणारे संदेशन प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसते आहे. आपली भाषाच आपले विचार सुव्यवस्थितपणे पोहोचू शकते, याचे भान या माध्यमावर वावरणाऱ्यामध्ये आलेले आपणास दिसते. तसेच हे भान या क्षेत्रामध्ये लागणाऱ्या उपकरण निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही आलेले आहे. त्यामुळे आज ॲपलसारखी मोठी कंपनीही आपल्या उपकरणामध्ये मराठी भाषा देते. मराठीतील ज्ञाननिर्मिती आणि प्रसार हे एक फार मोठे क्षेत्र आहे. त्यातून जगभरातील प्रकाशन संस्था या क्षेत्रामध्ये उतरल्या आहेत. हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारणारे आहे. या क्षेत्रातील नवनीत ही एक मोठी कंपनी मराठी भाषेच्या माध्यमातून किती मोठा व्यवसाय करते हे पाहता डोळे दिपून जातात. अलीकडे मातृभाषेतून ज्ञान का आवश्यक आहे याचेही महत्त्व समजू लागले आहे. याचा फायदा व्यवसाय निर्मितीसाठी करून घेता येतो. मराठी भाषेतून शिक्षण घेतलेले अनेक लोक विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करताना आज दिसत आहेत. या लोकांचा पाया मातृभाषेतील शिक्षणामुळे अधिक मजबूत झालेला आहे. संकल्पनाची स्पष्टता जशी मातृभाषेतून होते तशीच परकीय भाषेतून होऊ शकत नाही, हे शिक्षणतज्ज्ञाचे मत या संदर्भात लक्षात घेण्यासारखे आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्या अनेकांच्या अनुभवावरून हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विविध विषयावरील जगभरच्या भाषांमध्ये आलेली पुस्तके मराठीमध्ये आणण्याची मोठी स्पर्धा लागलेली आहे. या स्पर्धेत लेखक, अनुवादक, प्रकाशक, वितरक या सर्वांना रोजगार उपलब्ध होतो आहे. विद्यार्थी मित्र हो, आज
महाविद्यालयामध्ये जेव्हा विद्यार्थी येतो प्रवेशासाठी आणि त्यावेळेस मात्र तो इतर विषय निवडत असताना मुळात कधीकधी तो मराठी निवडत नाही असंही आमच्या निदर्शनास येतं. आणि तेव्हा त्याला विचारलं की तुझी मातृभाषा कोणती आहे, तर तेव्हा तो म्हणतो मराठी आहे. आणि मराठीच्या ऐवजी हिंदी किंवा इतर भाषा त्यानं एशल म्हणून सुद्धा घेतलेली असते. तेव्हा त्याची ती मानसिकता जी असते, म्हणजे असं म्हटलं जातं की ज्याची मातृभाषा ही परफेक्ट आहे, बरोबर आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे येते, तर जगभरातील कुठलीही भाषा त्याला शिकण्यासाठी अवघड जात नाही. परंतु ही मानसिकता बदलणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या भाषेचा विचार आणि आपल्या भाषेचा सन्मान जर त्या भाषिकांनीच जर केला नसेल तर बाहेरचे काय करतील. म्हणून मराठीतून रोजगार जे आहेत की आज जर बघितलं आपण तर लेखकाकडे सुद्धा आणि लेखनाला किंवा साहित्यालासुद्धा एक चांगलं स्थान आपल्याला मिळवता येतं. माध्यमांच्या क्षेत्रातही मराठी भाषा किती महत्त्वाची आहे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मराठीतून नोकरी व्यवसायाचा कोणत्या आणि किती संधी आहेत हे पाहताना एकेकाळी केवळ 2-3 क्षेत्रच समोर येत होती. त्यामध्ये शिक्षक, पत्रकारिता ही क्षेत्रे अग्रभागी होती. परंतु बदलत्या काळाबरोबर मराठीतून नवनव्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामध्ये प्रशासकीय सेवेपासून अनेक क्षेत्रांचा समावेश आहे. स्पर्धा परीक्षेसाठी मराठीची निवड ही गोष्ट आता नवी राहिलेली नाही. परंतु राजभाषेतून प्रशासन चालवण्याच्या धोरणात्मक निर्णयानंतर प्रशासकीय कौशल्याबाबतही मराठीतून अनेक कामे निर्माण झाली आहेत. मराठी भाषेवरील प्रभुत्वाचा प्रशासनात मोठा फायदा होतो आहे. त्याचबरोबर अनुवाद, भाषांतर, रूपांतर आदी क्षेत्रामध्ये मराठीला एक नवीन संधी किंवा रोजगाराच्या संधी प्राप्त झालेल्या आपल्याला दिसून येतात. मालिका लेखन, कथालेखन, पटकथालेखन, संवाद लेखन, डबिंग, सबटायटलिंग, मालिका आणि चित्रपट निर्मिती, नाट्यलेखन आणि प्रयोग, जाहिरात लेखन, विविध विषयावरील ग्रंथाची निर्मिती, प्रकाशन वितरण माध्यमांसाठी विविध आकृतिबंधातून लेखन, संवाद कौशल्य, संवादक, रेडिओ जॉकी, सूत्रसंचलन अशा अनेक क्षेत्र खुली ही होताना आपल्याला दिसत आहेत. मुद्रित शोधक, संपादन, DPT, मुद्रण या क्षेत्राबरोबरच शुभेच्छा पत्र लेखनापासून संकेतस्थळांच्या निर्मितीपर्यंत अनेक कामे उपलब्ध होत असताना आपल्याला दिसतात. या प्रत्येक क्षेत्रातील रोजगार आणि व्यवसायासंबंधीची सविस्तर चर्चा करता येते. येथे उदाहरणादाखल अनुवाद क्षेत्राची चर्चा करू. हे रोजगाराचे सर्वात मोठे क्षेत्र म्हणून समोर आले आहे. अनुवादाची गरज आज जीवनातील सर्वच क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. आपल्या देशापुरता अनुवाद प्रक्रियेचा विचार केला तर येथील भाषिक विविधता ही अनुवाद क्षेत्रातील मोठी संधी आपल्याला वाटते. मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबरच अनेकांना येथील भाषिक विविधता ही एक अडचण ठरलेली आहे. त्यामुळे ही अडचण दूर करण्याच्या माध्यमातून एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे. ETV सारखी दूरप्रक्षेपण क्षेत्रातील नामवंत कंपनी एकाच वेळी भारतातील अनेक भाषांमध्ये प्रक्षेपण करते आहे. यामध्ये आता नेटवर्क 18चाही समावेश झालेला आहे. अशा माध्यम समूहामध्ये अनुवादकाची नित्य गरज भासत असते. त्याचबरोबर अनुवाद क्षेत्रातील शासकीय संस्था, उदाहरणार्थ NBT, साहित्य अकादमी इत्यादी, विविध प्रकाशन संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या, सर्व प्रकारची प्रसारण माध्यमे चांगल्या अनुवादकाच्या शोधामध्ये आपणास दिसतात. त्यामुळे अनुवादाचे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारलेले आपणास दिसते. अनुवादक कार्याला सर्वच क्षेत्रात महत्त्व प्राप्त होत आहे. अतिशय चांगले उत्पन्न मिळवून देणारे हे क्षेत्र नेहमी चांगल्या अनुवादकाच्या शोधात असते. जागतिकीकरणामुळे तर अनुवादकाची आवश्यकता विविध क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे. यामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांमधून जाहिरातीच्या अनुवादापासून औषध सोबत येणारी माहितीपत्रे तयार करण्यापर्यंतचे काम अनुवादकांना करावे लागते. तसेच स्टार हॉटेलमधील स्वागत कक्षातील नोकरी, तेथील मेनू कार्ड निर्मितीमध्येही अनुवादक आवश्यक वाटू लागले आहेत. प्रसार माध्यमामध्ये विविध प्रकारच्या संहिता भाषांतरित कराव्या लागतात. बातम्या, लेख, माहिती, जाहिरातीपर्यंत येथे अनुवादाचे कार्य चालते. अलीकडच्या काळात गाजलेली पुस्तके मराठीत त्वरेने अनुवादित होताना दिसतात.
त्यात इंग्रजीतली तर आहेतच, पण अन्य भाषिक, प्रादेशिक व जगभरातल्या भाषातून व्हावा. इंग्रजी मराठीत येणारी पुस्तकेही खूप आहेत. इंग्रजीशिवाय इतर भाषातून थेट मराठीत येणाऱ्या अनुवादकाची संख्या कमी नाही. त्यात कथा, कादंबरी या वाङ्मय प्रकारातील लोकप्रिय साहित्याबरोबरच सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक, माहितीपर व वैचारिक साहित्यही मोठ्या प्रमाणात अनुवादित होत आहे. दिवसेंदिवस ही अनुवादकाची गरज वाढतेच आहे. चित्रपटाच्या संहिता देखील डबिंग किंवा सबटायटलिंगसाठी अनुवादित केल्या जातात. बहुभाषिक पर्यावरणात काम करताना सामाजिक, राजकीय तसेच विविध आस्थापनाच्या कामात देखील अनुवादकाची मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता आज दिसते. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात भिन्न भाषिक समूहात प्रत्यक्ष आदानप्रदान होताना दुभाषांची आवश्यकता असते. अलीकडच्या काळात माध्यमे, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान, जाहिराती, चित्रपट या क्षेत्रामध्ये अनुवादकाची आणि मराठी भाषा तज्ज्ञांची गरज कशी भासते हे अभ्यासून यापैकी कोणतेही क्षेत्र करिअर म्हणून निवडता येते. मराठी भाषेवरील प्रभुत्व हेच अनेक क्षेत्रामध्ये रोजगार मिळवून देऊ शकते. लिहिण्या बोलण्यातील स्पष्टता, वाचन या गोष्टीच्या आधाराने वरील अनेक क्षेत्रामध्ये स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करता येऊ शकते. यामध्ये माध्यमे आज आघाडीवर आहेत, कारण सर्वदूर पसरलेल्या मराठी माणसाला जोडणारी सर्व प्रकारची माध्यमे भाषेवर प्रभुत्व असलेल्या उमेदवाराला कसा रोजगार देऊ शकते हे दूरदर्शनच्या उदाहरणावरून पाहता येते. दूरदर्शन आजचे मनोरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे. येथे मराठीतून चालणारे शेकडो कार्यक्रम लिहिणाऱ्या हजारो हातांना काम मिळालेले आहे. हे काम सर्जनशील लेखनाबरोबर अनुवादकाचेही असते. बातम्याचे अनुवाद, मालिकांचे लेखन, अनुवाद, जाहिरात लेखन, अनुवाद, संवाद संचलन अशी शेकडो कामे येथे भाषेशी संबंधित आहेत. येथे लहान मुलांसाठी म्हणून बनवलेले ॲनिमेशनपट तसेच कार्टून नेटवर्क, पोगो या वाहिन्यावरून हिंदी भाषेतून मालिका दाखविल्या जातात, कारण हा केवळ एक पर्याय म्हणून. वास्तविक हे कार्यक्रम प्रादेशिक भाषांमधून दाखवण्यासाठी ही माध्यमे तयार आहेत. तसे ही माध्यमे चालवणारे विविध चॅनलचे मालक ही गोष्ट बोलून दाखवतात, परंतु येथे अनुवादकाचीच कमतरता भासते. या मालिका शहरी मुलाबरोबर खेड्यापाड्यातील मुलांमध्ये लोकप्रिय आहेत. छोटा भीम, टॉम अँड जेली, ऑगी अँड कॉकरोच इत्यादी मालिका उदाहरणादाखल सांगता येतात. या मालिका मराठीमध्ये दाखविण्यामध्ये सर्वात मोठी अडचण अनुवादकाची आहे. त्यामुळे हे कार्यक्रम एक पर्याय म्हणून देशभर हिंदीतून दाखवले जातात. चित्रपट हेही एक मोठे माध्यम आहे. अलीकडे चांगले मराठी चित्रपट जागतिक पातळीवर पोहोचत आहेत. सैराटसारखे व्यावसायिक चित्रपट मोठा गल्ला जमा करत आहेत. हे या क्षेत्रातील संधीचे सूचन आहे. आकाशवाणीची विविध केंद्रे, FM रेडिओ रोजगारांची नवीन संधी आहे. हे माध्यम तर थेट लोकांशी संवादी असते, त्यामुळे येथे वाहती भाषा वापरावी लागते. प्रत्येक गावची म्हणून एक भाषा असते. ती भाषाच आपला सर्व व्यवहार पूर्ण करीत असते. दैनंदिन व्यवहार पूर्ण करण्यासाठी प्रमाण भाषेपेक्षाही हीच भाषा कामी येते. कोल्हापूरचं उदाहरण द्यायचे झाले तर भावा काय करायलास, जिंकलास भावा, शान हू की, गब्बस, गंडीवलैस, आंबा पाडालैस, रस्सा चरचरीत हुदे, जिंकलात जमा, खुळ्या टाळक्याचं कावलंय, संपलंच की सगळं, आणि काय निवांत, असे शेकडो शब्द कोल्हापूरच्या भाषिक व्यवहार पूर्ण करतात. प्रत्येक गावची अशी भाषाच आपल्या जगण्याचा भाग असते. तीच आपले जीवन अर्थवाही करीत असते. तिच्याशिवाय आपल्याला करमत नाही. त्यामुळे ती भाषा ऐकल्याशिवाय आपण आपल्या गावात असल्याचे जाणवत नाही. त्यामुळे आपल्या गावातील रेडिओ स्टेशन आता अशी गावची भाषा वापरताना दिसते. म्हणजे बघा, आज ग्रामीण भागामध्ये सुद्धा स्वतंत्र FM, स्वतंत्र गावापुरतं का होईना पण माहिती देणारं प्रसारमाध्यम म्हणून FMकडंसुद्धा बघता येतं. तिथंही तशा प्रकारची व्यवस्था आपणास करता येते. मराठीचा संगणकावरील वापरही बऱ्यापैकी वाढला आहे. आज कोविडसारखं संकट समोर आलेलं असताना आज मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनेट आणि डेटा क्रिएट आणि वापरण्यातही मोठ्या प्रमाणामध्ये आलेला आहे. कारण या कोविडनेसुद्धा एक इंटरनेट आणि मराठी माध्यम किंवा मराठी युनिकोडमध्ये मोठ्या प्रमाणातलं साहित्य हे क्रिएट झालेलं आहे. ही अशा पद्धतीची आपत्तीसुद्धा कधीकधी संकटच आव्हान किंवा नवीन संधी देऊन जाते हे आपल्या लक्षात येतं.
युनिकोडमध्ये अतिशय चांगले टंक आज उपलब्ध झालेले आहेत. या कामी शासनाने चांगली पावले उचललेली आहे. शासकीय कामकाजासाठी मराठीचा आणि मराठी युनिकोडचा वापर करण्यासंदर्भात अध्यादेश निर्गमित करण्यात आलेला आहे. याचा फायदा रोजगाराच्या संधीसाठी करून घेता येतो. मराठीमधून संकेतस्थळाची निर्मिती, जाहिरातीची निर्मिती, प्रशासनिक कौशल्याबाबत नवनवे भाषिक प्रयोग, त्यांचा प्रभावी वापर अशा अनेक गोष्टीत सेवा व्यवसाय सुरू करता येतील. विकिपीडियासारखे संकेतस्थळ मराठीतून ज्ञानसंचय प्रसार करू लागले आहे. या धर्तीवर असे काही उपक्रम सुरू करता येतील. आज शेकडो मराठी संकेतस्थळ निर्माण झालेली आहेत. संगणक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांची, मोबाईल कंपन्यांची मराठीसाठी सुरू केलेली ही कामं म्हणजे 11 कोटी मराठी भाषिकांची त्यांनी ग्राहक म्हणून मोबाईल घेतलेली दखल आहे. आपण आपली भाषा अशीच टिकून ठेवली, वाढवली तर जगाला आपली स्वतंत्र दखल घ्यावीच लागणार आहे आणि आपली भाषा आपल्याला रोजगाराची व्यवसायाची संधी देत राहणार आहे. आणि म्हणून मित्रहो, आज मराठी भाषेतून मराठी हा विषय आपण निवडला तर मी रिकामा राहील, मी बेकार राहील, मला कुठलंही काम मिळणार नाही, अशा प्रकारची एक समजूत निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचा एक गैरसमज मराठी तरुणामध्ये सुद्धा आहे, तर तो आपण दूर केला पाहिजे. नाही, आपल्याला आपली दृष्टी तशी आपली सृष्टी, त्या पद्धतीनं मराठीमध्ये सुद्धा नवनवीन क्षेत्र आपल्याला खुणावत आहेत, आपल्याला बोलावत आहेत. आणि म्हणून निश्चितच स्पर्धा परीक्षा असतील, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, सर्वच क्षेत्रामध्ये मराठी ही अत्यंत महत्त्वाची भाषा म्हणून आपण तिचा स्वीकार करूयात. त्याचबरोबर बघा की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशा प्रकारची एक मागणी आहे. ही मागणी निश्चितच लवकरच पूर्ण होणार आहे आणि ही पूर्ण झाल्यानंतर 600 कोटी एवढा खर्च केंद्र शासन जेव्हा भाषेच्या समृद्धीसाठी आणि विकासासाठी खर्च करतो, तेव्हा निश्चितच इथले मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असतील, लॉचं शिक्षण असेल, सगळ्याच ठिकाणी आणि इयत्ता 10वी 12वीपर्यंतसुद्धा कंपल्सरी मराठी, इंग्रजी माध्यमातूनसुद्धा कंपल्सरी अनिवार्य मराठी ही निश्चित होणार आहे आणि त्यातून शिक्षकाच्या पोस्ट वाढणार आहेत. परदेशामध्ये सुद्धा मराठी परिवार किंवा मराठी कुटुंब परदेशात असेल तर आपल्या मुलांनी आपली मातृभाषा शिकली पाहिजे अशा प्रकारची एक आस्था असते. आणि म्हणून परदेशातसुद्धा मराठी शिकवण्याचे किंवा मराठी क्लासेस निर्माण आपल्याला घेता येतील. 2-3 भाषावर जर आपलं प्रभुत्व असेल तर निश्चितच आपल्याला तिथं संधी उपलब्ध होऊ शकते. आज भारतातील अनेक विद्यापीठामधून मराठी हा विषय सुरू झालेला आहे. मराठी माणूस हा जगभरामध्ये सर्वत्र पोहोचलेला आहे आणि म्हणून निश्चितच चांगले दिवस आणि चांगल्या संधी रोजगाराच्या मराठीमधून या निर्माण होत आहेत. आपण त्याच्याकडं त्या सकारात्मकतेनं पाहणं गरजेचं आहे. एवढंच आजच्या दिवसापुरतं. बाकी पुन्हा नंतर भेटू. सदरील चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.